नमस्कार, मी अश्लेषा वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। काल विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवलंय, परंतु नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झालाय। मतमोजणीच्या शेवटी काही टप्प्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी भाजपचे उमेदवार डॉक्टर संतुख हंबर्डे यांचा अवघ्या 1457 मतांनी पराभव केला। ही निवडणूक कशी झाली हे सविस्तर जाणून घेऊया। काल दुपारी 4 वाजल्यापर्यंत भाजपचे उमेदवार 35,000 मतांनी आघाडीवर होते, मात्र शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये गेम पलटला आणि अटीतटीच्या लढतीत रवींद्र चव्हाण यांनी नांदेड लोकसभेची जागा राखली। त्यांना 5,86,788 मते मिळाली, तर भाजपच्या हंबर्डे यांना 5,85,331 मते मिळाली आहेत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभेत प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यामध्ये लढत झाली होती। त्यात वसंत चव्हाण 59,442 मतांनी विजयी झाले होते, पण वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली होती। या जागेवर काँग्रेसने वसंत चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली, तर भाजपने डॉक्टर संतुख हंबर्डे यांना मैदानात उतरवलं। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दमदार कामगिरीनंतर दिल्ली भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड लोकसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीचा सुद्धा उल्लेख केला, पण त्यांनी चुकून दावा केला की नांदेडमधील विजयामुळे महाराष्ट्रात भाजपच्या लोकसभेच्या जागा 9 वरून 10 वर आल्या आहेत। पण पीएम मोदींच्या भाषणानंतर काही वेळातच नांदेड पोटनिवडणुकीचा अंतिम निकाल निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिसून आला, ज्यामध्ये काँग्रेसला 1457 मतांनी विजयी घोषित करण्यात आलं आणि विशेष म्हणजे नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या दोन्ही विधानसभा जागा महायुतीने जिंकल्या। शिंदे गटाने या विधानसभेच्या दोन्ही जागा जिंकल्या आहेत। या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।